की या सेगमेंटचं नाव आहे बनवा बनवी. बनवा बनवी म्हणजे काही लोकांना स्वयंपाक करता येतो, ज्याला आजकाल आपण पदार्थ बनवला असं म्हणतो, पण ज्यांना ते पदार्थ बनवता येत नाहीत ते माणसांना बनवतात. ते म्हणतात मी तर उत्तम केला, तुला खायची अक्कल नाही. तर अशा सेगमेंटमध्ये ज्यांनी हा पदार्थ कधी केला नसेल त्यांना हा पदार्थ करण्याची संधी मिळते. तर मधुरा, तुला हा पुढचा पदार्थ करायचा आहे आणि याचं नाव आहे गूळ फिरणी. मी नाही केली कधी. म्हणून तर करायची आहे, तुझ्यासाठी नामी संधी आहे. पण तुम्ही रेसिपी देता का? आम्ही फक्त साहित्य देतो, रेसिपी दिल्यावर तुम्ही तर खालच ना फक्त. नाही म्हणजे कसं करायचं ते सांगता का? अजिबात नाही, कोण सांगणार, मला काही येत नाही, ती तुला सांगू शकत नाही. आपण गूळ फिरणी पाहिली आहे कधी? नाही, मी खाल्ली पण नाही कधी, पाहिली पण. फिरणी म्हणजे जी रेग्युलर फिरणी असते ती मला माहिती म्हणजे साखर घालून त्याच्याऐवजी गुळ घालून ना. हा, तांदूळ असतो म्हणजे हेल्दी. साखरेच्या ऐवजी गुळ घाल. तांदूळ असतो. फिरणी म्हणजे तांदूळ, ड्रायफ्रुट्स काय. मधुरा केक्स खूप छान करते, आज फिरणी करता. केक्स आणि फिरणीचा काय संबंध? म्हणजे तिला गोडाचं सगळं काही आहे, अंदाज त्याला आहे, बॅलन्स आटोप आहे कसा करायचा जर आहे तर ती करेल. तुम्ही द्या चॅलेंज. ठीक आहे, मग आपण एक काम करूया, मधुरा बघूया आता कशी करते गुळ फिरणी. लागणारं साहित्य फक्त आम्ही देऊ, त्यांचं त्यांनी लॉजिक वापरावून करावं फिरणी. आम्हाला काय करायचं? गुळ फिरणीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. काय काय आहे जरा सांगा. दूध, तूप, केशर, हे ड्रायफ्रूटची भरड, त्याच्या पंपकिन सीड्स आहे, वॉटरमेलन सीड्स आहेत. ओ अच्छा, हेल्दी आहे, ऑल हेल्दी. वेलची पावडर आहे, ड्रायफ्रुट्स आणि हे भगर करताना आपण वापरतो तसा. या सगळ्यात नाहीये काय असं तुम्हाला वाटतं? गुळाची करायची ना. तर या कार्यक्रमात गुळ जो आपण वापरतो तो साधा सुद्धा गुळ नाही आहे, तो आहे पितांबरी रुचियानाची गुळ पावडर. आधी मी ते घेऊन येतो आणि मग तुम्हाला माहिती देतो. वाव. ही आहे पितांबरी रुचियाना गुळ पावडर. गुळ फिरणी खवय्यांनो, गुळ फिरणी करायचं म्हटलं की साहित्य कृतीच्याही आधी किचन मध्ये येतं टेन्शन. गुळ फोडा, तो किसा, तो चिरा, त्याच्यामध्ये आपला सगळा वेळ जातो. पण आपल्याकडे याच्यावरती एक गोड पर्याय आहे. पितांबरी रुचियाना गुळ पावडर पावडर फॉर्म मध्ये असल्यामुळे गुळ मोजून मापून घेता येतो, त्यामुळे प्रमाण अजिबात चुकत नाही. पावडर चटकन विरघळते, त्यामुळे गुळ छान एकजीव होतो. वाट कसली बघताय? केमिकल फ्री आणि पूर्णपणे नैसर्गिक असलेली पितांबरी रुचियाना गुळ पावडर आत्ताच घरी घेऊन या, कारण चर्चा आहे चवीची पितांबरी रुचियानाची. मधुरा, फार तर फार एवढी मदत मी तुला करू शकतो. आता तू आणि ती फिरणी काय करूया? पहिल्यांदा गॅस लाव. बापरे, पहिली कृती अत्यंत महत्वाची आहे, गॅस लावणे. तर तूप पहिलं रोल झाले. सगळं घालायला पाहिजे असं काही नसतं. तांदूळ काय तुपावरती भाजून घ्यायचा का? हे गॅस हळू करा बाबा, फार मोठा आहे गॅस. थोडस ना मला याच्यातच पाणी दे. म्हणजे आपण जनरली आता ही फिरणी म्हणजे खिरीच्याच जवळ येतं ना थोडस, फक्त आपण घट्ट करतो ती. नाही थांब, आधी मला हे दे थोडस, त्याच्या बरोबरच हे पण परतलं जाईल. खिरीच्या वडिलांचं बाहेर अफेअर होतं, त्यातून जन्माला आली ती फिरणी. फिरायला गेलो त्यामुळे त्या साधारण फिरता फिरता त्याचं नाव ठरलं फिरणी. हे आपले खूप वेळ फिरवायची असते. स्टंट पदार्थ नाहीये तो. अजून काही अजून भारी नाही पाणी वाटत आहे? हवंय का? थोडस, फारच ते. मी घालू का? तू सांग. थोडं घाल. आता या पाण्यातच बस शिजून बस जाईल बस ते. जास्त. आता नेमकं माझ्यामुळे जास्त घाल. आता मला वाटतं आपण दूध घालूया. ठीक आहे, रेसिपी फसवायचीच असेल तर मी काय करू शकतो? बघ आता शेवटी तुलाच खायची आणि हे व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे तुला चव घ्यायला लागत रे. आता ह्याला जरा काय शिजू दे. सुंदर रंग आलाय. पण आंब्याच्या आता सीझन मध्ये याच्यात जर थोडंसं- थोडस रंग पण. हो. अरे काय आंब्याच्या सीझन केशर घालते मी. मला केशर आवडतं. आंब्याच्या सीझन मध्ये काहीतरी म्हण. आंब्याच्या सीझन मध्ये याच्यात जर थोड्याशा आंब्याच्या फोडी घातल्या तर या फिरणीला एक छान आंबा फ्लेवर येतो. मी ही ते काय घातलं? वेलची पूड घातलेली आहे, थोडीशी अधिक. थोडी फिरव. आता हे बघायचा. वा वा वा, केशराचा रंग येत बघ आता. वा वा.
एक मिनिट, आता ह्याच्यामध्ये आपल्याला तो गूळ घालायला लागेल ना. मी तर 600 वर्षापासून सांगतो याच्यात गुळ घाला म्हणून. हे बाय केशराचा रंग यायला लागला, फार सुंदर आला. है ना. गूळ मला थोडा अंदाज याचा गोडव्याचा अजून नाही थोडा आहे. हवा. आधी थोडा घालूया आता पुरे. बघा. हो, संकर्षण 100%. मी तुझं ऐकतेय. 100%. अजून थोडस दूध हवं ह्याच्यामध्ये, अगदी थोडस, नाही थोडं, अजून थोडं. आणि आता ड्रायफ्रुट्स. ड्राय. कमाल. गॅस बंद. ह्याच्यावर ठेवा. थँक्यू. बेसला पण घालतात. पण घालतात वगैरे. त्याला आता अनुभव आहे नाही का. म्हणजे रेसिपी माहित होती, तेच एवढी वर्ष शो कर माहिती असणार आहे. नाही, आता तू प्लीज जाऊ घे आणि बनवी जमली आहे की नाही मला सांग. श्रीमंती फक्त कळसाला असू नये, पायाला पण असावी, म्हणून ड्रायफ्रुट्स खाली घातले. किती छान. ठीक आहे, बस. कसं दिसतंय? सुंदर. अमेझिंग. टेम्पटिंग. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. गूळ फिरणी. साहित्य: भिजवलेली तांदळाची भरड, दूध, गूळ पावडर, बदाम, पिस्ता, काजू यांची पावडर आणि थोडे काप, केशर, वेलची पूड, तूप. कृती: एका कढईत तूप गरम करा, त्यात भिजवलेल्या तांदळाची भरड आणि सुक्या मेव्याची पावडर घालून थोडे परता. त्यानंतर थोडे पाणी घालून तांदळाची भरड मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. तांदूळ शिजत आले की त्यात दूध घाला. दुधाला उकळी आली की त्यात केशराच्या काड्या आणि वेलची पूड घाला. आता यात गूळ पावडर घाला. सर्व मिश्रण एकजीव करून मंद आचेवर सतत ढवळत राहा, जोपर्यंत फिरणीला हवा तसा दाटपणा येत नाही. एका बोल मध्ये आधी थोडं सुक्या मेव्याचे काप टाका, त्यावर गरम फिरणी होता. वरून पुन्हा एकदा भरपूर सुका मेवा आणि वेलची पूड भुरभुरून सजवा. गूळ फिरणी तयार आहे. बहिणी बहिणीचं तुमचं नातं आहे आणि ते बहिणी इतकंच मैत्रिणींचं पण आहे, सहकलाकारांचं पण आहे आणि इंटरेस्टिंग आहे. ह्या नात्यामध्ये खरं तर काही असं लिखापडी करायची गरज नाही. प्रेम असतं, प्रेम देतो, प्रेम घेतो, इतकं सिंपल आहे. पण तरीही इथून पुढच्या प्रवासावरती सुद्धा जाताना तुम्हाला एकमेकींना एक छानसं वचन द्यायचं की मी हे 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 करीन, मी ते 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 करीन. उदाहरणार्थ, मी तुझ्यासाठी थोडासा कमी तिखट स्वयंपाक करीन, मी तुझ्यासाठी थोडं तिखट खाईन. हे आमच्याकडनं सांगण्यात आलंय. तुम्हाला काय वचन घ्यायचं ते या फिरणीची शपथ घेऊन आणि अरे बापरे. आपल्या पहिल्या हक्का नूडल्सची शपथ घेऊन तुम्हाला हे वचन घ्यायचं आहे. या फिरणीची शपथ घेऊन तुला सांगते, हो, हो. जसं तुला तिखट आवडतं आणि मला नाही आवडत, असे आपल्यात जे जे काही मतभेद आहेत, झालेत पूर्वी, अप्स डाऊन जसे होतात, असे पुढेही आयुष्यात असतील, तरी सुद्धा मी नेहमी तुझ्या बरोबर असेल. आणि तुझ्यासारखंच काय म्हणतात, नाव मधुरा आहे पण तरी सुद्धा तुझ्या जेवणात चिमूटभर तिखट जास्त घाले. वा, ऍक्च्युली मला मम्मा म्हणायचंय. या फिरणीची आणि मगाशा हक्का नूडल्सची शपथ घेऊन मी तुला वचन देते की मी थोडीशी पटकन जजमेंट्स करते आणि पटकन कधी कधी तापट आहे. तापट नाही म्हणणार, पण पटकन मी त्याचं कारण ठरवून टाकते माझ्या परीने आणि कधी कधी तुला समजून घ्यायला उशीर होतो. तर यापुढे मी तुला आधीच समजून घेण्याचा प्रयत्न करीन.